पुरोगामी म्हटलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरकरांनी हिंदुत्व व लाडकी बहीण योजना याच्या जोरावर महायुती आघाडीला मोठा कौल दिलाय। कोल्हापूरच्या जनतेनं महाविकास आघाडीला स्पष्टपणे नाकारले। सर्वच्या सर्व 10 जागांवर विजय मिळवत 2014च्या निवडणुकीपेक्षा घवघवीत यश मिळवलंय। पुन्हा 2014ची पुनरावृत्ती झाली आहे हे नाकारता येणार नाही। कोल्हापूर जिल्ह्यात अनपेक्षित निकाल लागल्याने सर्वांनाच धक्का बसलाय। जिल्ह्यातील पारंपरिक विरोधक महादेवराव महाडिक व आमदार सतेज पाटील या दोन घराण्यात कायम संघर्ष पाहायला मिळालाय। महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, विधानसभा, विधान परिषद प्रत्येक निवडणुकीत या दोघांनीही एकमेकांचे उट्टे काढण्याचा प्रयत्न केलाय। कोल्हापूरकरांनी दोघांच्याही पारड्यात सलग कौल दिलेला दिसून येत नाहीये। सत्ता बदलत ठेवलेली आहे। सद्यस्थितीत राष्ट्रवादी व शिवसेना यांची दोन शकले पडल्यात। यातील एक गट महायुती, दुसरा गट महाविकास आघाडीकडे। भाजपाच्या महायुतीनं राष्ट्रवादीचा अजित पवार गट व एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट व अन्य घटक पक्ष यांच्याशी महायुती करत कोल्हापुरातील सर्वच्या सर्व 10 जागा मिळवलेल्या। महायुतीचं हे यश अपेक्षेपेक्षाही मोठं आहे। कोल्हापुरात पुन्हा 2014ची पुनरावृत्ती पाहायला मिळाली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.